काय प्रेशर वगैरे तर नव्हतं आमच्यावरती, पण बॅटिंग लाईनअप आमची खूप मोठी आहे, त्यामुळे म्हटलं हिटिंगच खेळू, कारण की समोरच्यांची बॅटिंग वीक होती, त्यामुळे म्हटलं 50च्या वरती रन करू. खरं तर पॉवर प्लेचे 2 षटकं युटिलाइज करणं सर्वाधिक महत्त्वाचं होतं. सामना महत्त्वपूर्ण होता, डू ऑर डायचा सामना होता आणि या प्रेशर सिच्युएशनमध्ये झेल देखील उडाला. काय म्हणशील? आय थिंक झेल सुटला क्षेत्ररक्षकाकडून आणि तिथून तुझा रौद्ररूप मैदानावरती पाहायला मिळाला. झेल सुटल्यानंतर काही स्ट्रॅटर्जी बदलली की सेम स्ट्रॅटर्जी होती? नाही, सेमच स्ट्रॅटर्जी होती. तर एकंदर कसा पाहतोस या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील आणि ही स्पर्धा खेळताना किती एन्जॉय केला? स्पर्धा खेळताना तर खूप मस्त होतं, आयोजन एवढं मोठं आहे की खूप मस्त, की मी विजय शेठ यांचे खूप आभारी की एवढं मोठं आयोजन हे केलं. नक्कीच या ठिकाणी तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. थोडासा कमी बोलतो, परंतु बॅट मात्र त्याच्या मैदानाच्या आतमध्ये बोलते. तर हा होता प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी गजानन बोडरे, अर्थातच भावड्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पुढे मैदानाच्या आतमध्ये जिथे मयूर इलेव्हन टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंगसाठी जय हनुमानने या टीमला पाचारण केलंय. पहिला बॉल एक्सचा कव्हरला एक चांगला दर्जाचा सुख पाहायला मिळतं. वाईड इज लॉंग ऑर्म, सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉलवरती चौकार. जय हनुमान LIG मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. जय हनुमान या नावाने आजचा शनिवारचा दिवस हनुमंत शेठ चौधर साहेब यांच्या मालकीचा संघ आहे आणि गीत ही डेडिकेट करण्यात आलाय. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. सचिन उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने इथे स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळाला. दादा भोईर आणि सचिन ठोंबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाबा गोळा कराव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघ तितकासा ताकदवान आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना धावा हे इम्पॉर्टंट राहणार आहेत. मॅच प्रत्येकाला जिंकायची असते. हार कदापि कोणाला मंजूर नसते. आपण हार त्याच ठिकाणी मांडतो ना जिथे फुलवाल्याचं दुकान असतं. आयुष्यामध्ये प्रत्येकाला जिंकणंच गरजेचं असतं. हार केवळ एका ठिकाणी मागितली जाते, फुलवाल्याचं दुकान. व्यतिरिक्त कोणताही क्षेत्र असू द्यात, हार कदापि मंजूर नाही आपल्याला. फलकावरती 5 आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती सूरज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. यावेळेला दादा भोईर स्ट्राईक एंडवरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज कमी गतीने टाकला. उजव्या बाहेर वळण घेणारा हा चेंडू गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. ज्या पद्धतीने हा चेंडू पडला एखाद्या घाटामध्ये गाडीने घेतलेलं वळण, त्या रीतीने चेंडूने इथे वळण प्राप्त केलंय. अबांतर धाव येत असताना वाईट बॉल. संघाची धावसंख्या 6 धावा धाव फलकावर. 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज बॅकफुटला आलेत. कट केला. क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. फेकी स्क्वेअर झाली आहे. दादा भोईरकडे तितकीशी मुभा होती. एक मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. बाय 1 गेट 1 फ्री. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या 8. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. भोईर इलेव्हन चांगल्या दर्जाचा संघ. याही संघाकडे तितके चांगले खेळाडू आहेत. परंतु क्रिकेटमध्ये कागदोपत्री मोठी नावं असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये जो चांगला खेळ करतो ना तो जिंकतो. आदरणीय विजय शेठ कानवकर साहेब नेहमी म्हणतात की इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात ना, यापेक्षा जास्त तुमचा किती मोठा खेळ करताय ना, हे इथे आलेल्या प्रेक्षक वर्गाला पाहिजे. तुमच्या नावाला साजेसा खेळ होणं गरजेचं आहे आणि तो इथे करावा लागेल. 8 धावा धाव फलकावरती आहेत विदाउट लॉस. सुरुवात तर चांगली झाली आहे जय हनुमान LIG टीमची. या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे या आजच्या दिवशी दोस्ती 11 ही टीम एक मॅच हरली आहे. DG पोपेटा कंस्ट्रक्शनने एक सामना जिंकलाय. अर्थात या मॅच मध्ये काय होईल. हलक्या हाताने कव्हर्सला गेले. क्षेत्ररक्षक येतोय तिथे वेगाने 1 रन्स कंप्लीट करण्यात आले. दादा भोईरची दादागिरी चालू दिलेली नाही आहे. गोलंदाज सूरज गंजिनकर चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करतोय. धावफलकावरती येणारी एकेरी धाव. संघाची धावसंख्या 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
या स्पर्धेच्या माध्यमातून SK साऊंडचंही कौतुक करायला हवं. चांगल्या दर्जाची व्हॉइस क्वालिटी त्यांनी सेट केली आहे. विजय मंडप डेकोरेटर्स यांचे कौतुक आपण करूया. हलक्या हाताने सुईमधून धागा हलक्यात काढावा त्या रीतीने दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध इन टू द गॅप कव्हर ड्राईव्ह चौकार. थँक्यू. इथे चौकार आलाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना फोटो काढण्यासाठी कॅमेरामध्ये लेन्स आणि माणसामध्ये सेन्स असायला हवा. काय सेन्स ऑफ ह्युमर दाखवला या बॅटर सचिन ठोंबरेने. लोड फुल टोज मिळाला. हलक्या हाताने प्लेसमेंट केलं. कव्हर ड्राईव्ह करत असताना त्याने चौका ठोकला. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 13. लोड फुल टोज होता. ऑन साईडला दिशा दिली. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. गोलंदाज क्षेत्ररक्षकाचा मी कौतुक करेन. एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात येते. चित्याची चपळा आणि हरणाचा वेग दाखवला दोन्ही बॅटर्सने. धावा मिळाल्या 2. संघाची धावसंख्या 15. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येत असताना या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड पहिल्या षटकाच्या अंती. दुसरं षटक गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा 15 पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना पहिला बॉल वेगाने टाकलाय. आडबा बॅटने स्लॉग स्वीप करत असताना चेंडूला पाठवलंय. छत्रपती शिवरायांच्या सारखा चेंडूवरती तलवार प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चे 21 धावा धाव फलकावरती 21 रन्स ऑन दी बोर्ड. धावांची लयलूट करणं गरजेचं आहे. धावा गोळा करावा लागतील. दुपारचं सत्र आहे. जसं तापमानामध्ये वाढ होत चालली आहे ना तशी आता धावा संख्येमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. धावांची लयलूट होत असताना मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 21. जय हनुमान LIG टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना ऑन स्क्रीन अमित पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती त्यांच्या षटकार आलाय. स्लॉक स्वीप चांगल्या रीतीने इथे पाहायला मिळाला. गुडघ्याचा आधार घेतला. पंच सांगतायत टाइम अलर्ट्स आहे. टाइम लिमिट्स आहे आणि आपला स्टॉप वॉच देखील वर्किंग आहे. 6 मिनिटं घेतल्यात तुम्ही 7 बॉलसाठी. बागफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळायचे आहेत. स्टॉप वॉच चांगल्या रीतीने कामकाज होतंय. आमचे गुणलेखक योगेश बाग त्याच वेळेला अनिल बोरे यांचंही कौतुक करायला हवं. कमी गतीने टाकला. हलक्या हाताने कट केलाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव घेण्याची मुभा होती दोन्ही बॅटर्सला. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धाव फलकावरती 22. करंट रन रेट 15.75 च्या सरासरीने धावा आल्यात.
तर 15.75 ही सरासरी गाठण्यात आली तर 79 धावा बनतात. त्या बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धावफलकावरती धावा वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळाल्यात. 22 ऑन दी बोर्ड आहेत. 22 धावा धावफलकावर. अमित पाटील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. तो गोलंदाजीमध्ये वाक बधार झालाय. अगदी नवा आयाम त्याने दिला फिरकीच्या गोलंदाजीला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येते. दादा भोईर यांची शरीरवृष्टी देहवृष्टी पाहिल्यानंतर व्हाईट बॉल आहे. पंतांनी सांगितलं हा व्हाईट बॉल. 1+1 अशा धावा इथे मिळतील. दादा भोईरच्या आपण शरीरवृष्टीबद्दल देहवृष्टीबद्दल वडवलं होतं की तो असं वाटतही नाही एखादी चिकी सिंगल तो अर्जित करू शकतो, परंतु वेगाने ह्या रन्स तो कंप्लीट करतोय. षटकार चौकारामध्ये केवळ डील्स करायची नाहीये, मोठे फटके केवळ खेळायचे नाही आहेत, सिंगल डबललाही प्राधान्य द्यायला हवं. व्हाईट+1 अशा आल्या दुहेरी धावा. संघाची धावसंख्या 24. हाफ ट्रॅकर बागपुटला कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. केवळ एक सिंगल इथे अर्जित होत असताना पिंक ड्रेस कोड्स आपण पाहिलं ना तर ग्लेन मॅग्राथ याने पिंक फाउंडेशन उभारलं. त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं ब्रेस्ट कॅन्सर्सने आणि तदनंतर त्याने पिंक फाउंडेशन उभारलं. आणि पिंक ड्रेस कोड्समध्ये जिथे साऊथ आफ्रिका संघाने भारतीय संघाला नेहमीच धूळ चारली आहे. धावफलकावरती 25. आडवा बाटने ऑन साइडला आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. सचिन ठोंबरेच्या बाटने केला कार्यक्रम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जाऊन पोहोचते 31 वरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. चला बॉल उपलब्ध करून द्या. सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅचेस झाल्या होत्या. पुढे हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात. केडी सर आम्हाला याची आज जाणीव करून देतात. कारण धावा बांधल्या पाहिजेत. प्रेक्षक वर्ग येतात ना त्यांना फक्त हव्यात षटकार आणि चौकार. आत्ता मात्र एंटरटेन आणि एंटरटेनचं दुसरं नाव षटकार आणि धावा. जशी खेळपट्टी गरम होत चालली आहे ना तशा धावाही यायला लागल्यात. धावफलकावरती 31. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना 31 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस सचिन ठोंबरे बरसू लागलाय. 5 बॉल 17 वरती तो नॉट आउट करतोय. 6 बॉल 11. दादा भोईर कमी गतीने आडवा बॅटने लपेटला. ऑन साइडला पाठवलाय. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 37. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. आणखी एक महत्वपूर्ण सामना. चला टॉससाठी आपण आमंत्रित करूयात फोर्स फिटनेस माने सरकार, रामदास शेवाळे प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन. चला रेडी राहा. 12व्या खेळाडूची मागणी करण्यात आली आहे. 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरेल. रिप्लेसमेंट आहे. राहुल पवार जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. रिओ बूम्स जी एनर्जी ड्रिंक आहे त्याचे मॅनेजर आहेत, अर्थात पुण्याला ते कार्यरत असतात.
आज या पुणे हडपसरमध्ये ते कार्यरत असतात आणि त्यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले रिओ बूम्स आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सर्स करण्यात आला आहे. अर्थात त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. राहुल पवळ यांना आपण पाहतोय आपल्याला व्यासपीठाच्या अगदी समोर. जॉन्टी या नावाने त्यांना जास्तीची प्रसिद्धी मिळाली. धाव फलकावरती धावा आहेत त्या 37. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. 6 बॉल 23 धावा, 6 बॉल 11 धावा दादा भोईर, 6 बॉल 23 सचिन. धाव फलकावरती 37 आहेत. आज सकाळपासून खूप जणांची नावं घेतली. त्यामध्ये एक रबाडा मला पाहायला मिळाला. त्यामध्ये आणखीन मग खूप सारे नावं घेतली मी. त्यापैकी प्रत्येकाची मॅक्सवेल पाहिला मी, पुलाडी पाहिला. परंतु जॉन्टी या नावाचा उल्लेख ज्या वेळेला झाला ना, राहुल पवळला हे नाव का देण्यात आलं तर सर्वाधिक जास्त कळंबोलीमध्ये ज्या खेळाडूने झेल टिपलेत आणि म्हणून त्याला जॉन्टी हे नाव देण्यात आले. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला ज्याने सर्वाधिक जास्त झेल टिपले ना, म्हणून त्याला जॉन्टी हे नाव देण्यात आलं. याच्या मागचं कारण आणि अगदी आपण पाहिलं ना तर कळंबोलीमध्ये काही यादी आहे खेळाडू संघांची. त्यामध्ये अग्रस्थानी एक संघ आहे, त्याच्यामध्ये तो आपलं नाव त्याने रॉयल स्पोर्ट्स या टीम मध्ये तो खेळत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये वळूया. 37 धावा धाव फलकावरती तिसरे षटक. पहिला बॉल. मॅचचा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. मॅच थांबली होती. धाव इथे मिळत असताना लॉंग ऑनला एकेरी धाव जॉन्टी त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. 38 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. ज्या वेळेला मॅच थांबते ना त्यावेळेला धावाही थांबतात. विकेट मिळवल्यानंतर धावा केवळ थांबत नाहीत. मॅचची मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी मॅच थांबवणे गरजेचं असतं आणि त्या इथे गोष्टी केल्यात की काय जिथे मयूर 11 या टीमने हे देखील पाहावं लागेल. रणनीती आखावी लागते कारण क्रिकेटचा खेळ आहे ना. एखादा न्यूजपेपर जर का तुम्ही उघडलात ना तर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पेपरमध्ये बातमी येते ना की संघ जिंकला म्हणून बातमी येते. कशा रीतीने जिंकला, काय केलं मैदानाच्या आतमध्ये याला प्राधान्य नाही आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही रडा, लढा, घडा, परंतु तिथे जिंका. औजुएसीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथ वरती ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. धाव फलकावरती धाव आहेत त्या 39 रन्स ऑन दी बोर्ड. योगेश वाघ या नावाने संपूर्ण IPL वरती भुरळ घातली. योगेश वाघ अगदी आपण पाहिलं ना तर मुरबाडचा एक युवा समालोचक योगेश वाघ. परंतु इथे आपण पाहतोय ना या योगेश वाघने भुरळ पाडली आहे कळंबोलीकरांना. हा चेंडू ऑन साईडला खेळला. लोअर फुलटोज होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते जाऊन पोहोचते आहे. ती 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. अगदी योगेश वाघचा जो सुपला शॉट आहे ना त्याला आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवच्या जो काही रूम आहे हॉटेलचा रूम देण्यात आला होता त्याला IPL मध्ये. त्याचा जो लॉक आहे ना तो उघडण्यासाठी तो कोड होता, बारकोड ठेवण्यात आला होता. सुपला शॉट आणि हे सुपला शॉट जी खऱ्या अर्थानं हा शब्द योगेश वाघने आणला, क्रिकेटला दिला. धाव फलकावरती 40 धावा धाव फलकावरती तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती 40 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित कमी गतीने लोअर फुलटोज होता. एक्स्ट्रा कव्हरला केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धाव मिळतील 4. चौकार. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 40 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चौकार आल्यानंतर 44 बनल्या होत्या. यष्टीरक्षकाचा भेद. डॉट बॉल घेत असताना 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कौतुक करायला हवं ते किरणजी दळवी यांचं देखील. पाहणं 5 कॅमेऱ्यानिशी ते ऑपरेटिंगची भूमिका बजावतायत. अगदी त्याच वेळेला ते अगदी स्कोरिंग देखील करत असताना पाहायला मिळत आहेत. हर हुन्नरी कलाकार आहेत, हर हुन्नरी व्यक्तिमत्व आहेत आणि ऑलराऊंडर आहेत.
चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत आहे. धाव फलकावरती 44. पुढचा बॉल रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळेला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार चेंडू खाली आलाय, त्याने टिपला झेल. सचिन तोमरे बाद. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. प्रेक्षक वर्ग आणि अगदी त्याच वेळेला खेळाडूंना ना मी हात जोडून कळकळीची विनंती करेन की आपण जास्तीचं पाणी पिया, जास्तीचं एनर्जी ड्रिंक अर्थात एनर्जीसाठी एनर्जी ड्रिंक पिऊ नका, ह्याकडे आवर्जून लक्ष वेधेन. त्याच वेळेला तुम्ही जास्तीचं एखादा कोकम सरबत पिया, एखादा लिंबू सरबत पिया. अगदी त्याच वेळेला या साऱ्या गोष्टी ग्लुकॉन डी तुम्ही जास्तीची कॅरी करा, कारण आज कॅगन वॉटर आहे आपल्याकडे आणि कॅगन वॉटर तुम्ही पिया. जिथे आपण पाहतोय ना की या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण मला एक गोष्ट आठवते की सावळ्यामध्ये एक स्पर्धा झाली आणि सावळे संघाचा एक खेळाडू, अगदी युवा खेळाडू, पाण्याचा अभाव किंवा डिहायड्रेशन जी गोष्ट आहे ना ही संघाला आणि त्या खेळाडूंना खूप हानिकारक आहे. या गोष्टीकडे मी आवर्जून लक्ष देतो की या गोष्टी आपण करायला हव्यात, की पाणी जास्तीचं प्यायला हवं. पाण्याची पूर्तता करण्यात आली. मी आयोजकांचे आभार मानेन की पाणी ज्या ज्या वेळेला मागवलं जाईल त्या त्या वेळेला पोहोचवण्यात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 आहे. जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये आला आणि जॉन्टीने धावा थांबवल्यात. कारण असंच गोष्ट घडली. पहिल्या 2 षटकामध्ये धावा पळत होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 7 आल्यात. संघाची धावसंख्या 44. 12 बॉलचा खेळ शेष आहे. चला घाई करा, जास्तीचा वेळ व्यतीत करण्यात येतोय. स्टॉप वॉच वर्किंग आहे. 14 मिनिटं उलटलेत. अजूनही 1 षटक आपल्याला हाताळायचं आहे. जास्तीचा वेळ व्यतीत केला तर पॅनलाइज स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवण्यात येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती दादा भोईरला आपण पाहतोय. दादा भोईर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉट पॉइंट लिखला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव इथे निश्चितच मिळणार. एकेरीच्या मदतीने 45 धावा धाव फलकावरती आहे. दादा भोईरच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. तुषार शर्मा अर्थात मन्नी या खेळाडूच्या नावावरती ना क्रिकेट टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये या खेळाडूच्या नावाची कोणती नावाचा उल्लेख नाही आहे असं म्हणेन मी. क्रिकेट जगतामध्ये कळंबोली क्रिकेटमध्ये या खेळाडूचा नावाचा उल्लेख इतिहासामध्ये नसेल, कारण त्याने स्वतःच्या नावाचा इतिहास बनवला आहे आणि इतिहासाचा जनक आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा अद्याप 45 पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती तुषार शर्मा पीडीपीएलचा मालिकेवरचा अगदार. उद्वेशीच्या बाहेर गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल. पंचांची एक विशिष्ट शैली आहे. अगदी योगेश वाघ यांची नजरा त्यांच्याकडे खुणावल्या जातात आणि तदनंतर डिसिजन येतो. व्हाईट बॉल. अमित पाटील. हा चेंडू मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. यष्टीरक्षक देखील इथे थर्ड अटेम्प्टला झेल निसटलाय. तू की मी की तू यामध्ये सारं काही निसटून गेलंय. मैदानाच्या आतमध्ये झेल निसटला. तू की मी की तू यामध्ये इथे झेल निसटलेला पाहायला मिळाला. क्रिकेटचा खेळ सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल निसटलाय का रिप्ले आपण पाहूयात. अमित पाटीलने हा बॉल टाकला. लीडिंग एज घेतली. मिस टायमिंग राहिला. स्वतः अमित पाटील चेंडूच्या खाली आले. स्क्रीनवरती आपण पाहतोय काय घडलं या एक्झॅक्टली या 1, 2, 3 आणि 4थ्या अटेम्प्टला हा झेल इथे निसटला. जगलिंग केली होती अक्षरशः.
मला एखादी सर्कस चालू असल्याचा अनुभव झाला, भास झाला. बागफुटला आले दादा भोईरच्या बॅटमधून मिस टायमिंग. क्षेत्ररक्षकाने उशिराने स्टार्ट घेतली होती. धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळतात त्या पुन्हा एकदा एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 48 धाबा धावफलकावरती आहे. दादा भोईरकडे इतका वेळ होता ना की तो आपल्या घरी जाऊन चहा नाश्ता, दुपारची वेळ झाली आहे, जेवण बिवण करून येऊन फटका मारला असता त्याने, परंतु त्याच्या बॅटवरती फटका आलेला नाहीये. धाव मिळाली केवळ एक. संघाची धावसंख्या 48. पहिल्या 2 षटकामध्ये सपाटून मार खाल्ला होता गोलंदाजांनी. या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. केवळ 3 धाबा, 4 धाबा या षटकामध्ये आल्यात. मन्नी ऑन स्ट्राईक आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला फटका चांगला आहे. आपल्या फटक्यामध्ये 440चा झटका देत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मनी षटकार. वरती 5 बॉल 5 षटकार लगावण्याचा विक्रम आहे. विक्रमादित्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. परंतु विजय शेठ कानवकर साहेबांनी त्यावेळेला त्याचं लक्ष वेधलं होतं की पुढचा तुला मारायचा नाहीये. याचं कारण काय आहे ना, मी निश्चित सांगेन. धावफलकावरती धावा आहेत त्या 54 अर्धशतक कंप्लीट केलंय जयन मानेला जी टीमने. बॅकफुटला उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू इथे पुन्हा एकदा टाकावा लागेल. विजय शेठ कानवकर साहेबांनी एक गोष्ट आवर्जून लक्ष वेधलं होतं तुषारचं, मनीचं, की जर 6 तू लगावलास ना तर गोलंदाजाला आयुष्यभर लोक हिनवतील की 6 बॉल 6 षटकार तुझ्या अगेन्स्ट आल्यात आणि त्याचं फ्युचर कुठे ना कुठे थांबायला नको म्हणून त्याला षटकार ठोकू दिला नव्हता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला, परंतु इथे पंचांनी निर्णय अद्याप दिलाय तो 22च्या स्वरूपामधून ही धाव आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 56 धावा धावफलकावरती आहेत. अब तक 56. चौथे षटक प्रगतीपथावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजूनही शेष असेल. शेवटच्या षटकाचा अर्थात या षटकातील एका बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. एकंदरीत या षटकामध्ये 7 बॉल हाताळलेत गोलंदाज अमित पाटीलने. दुसरं षटक ते हातात 33 धावा त्यांनी खर्च केल्यात. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एकंदरीत आपण पाहिलं ना तर जय हनुमान एलआयजी टीमचा एखादा खेळाडू जर जॉन्टीच्या जवळ जाऊन जॉन्टीचे खिशे तपासले नाहीत तर काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. कारण जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये गेला आणि तिथे इजा झाली. जिथे आपण पाहिलं ना तर धावा थांबल्या होत्या. आणखीन एक खेळाडूला इजा होते मैदानाच्या आतमध्ये. आपण फेरबदल करूयात. गणराज चरणी प्रार्थना करूयात ही इजा मोठी नसावी. सूरज गंजीकरला इथे इजा झाली आहे. फर्स्ट एड त्या ठिकाणी पोहोचवण्यात येत आहे. सूरजसाठी खास गोव्याहून तो ही स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणावरती उपस्थित झाला आहे. सूरजला इजा झाली आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये 7, चौथ्या षटकामध्ये अद्याप एकंदरीत आपण पाहिलं ना तर धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळाली होती. पुढचा बॉल दादासाठी बॅकफुटला क्रॅकिंग केलाय. चेंडू मात्र डी पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याआधी इथे धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. त्या 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने ही 3rd रन कंप्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. जयन मानेला जी टीम 59 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
थँक्यू 59 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. दादा भोईर आणि मैदानाच्या आतमध्ये तुषार शर्मा अर्थात मन्नी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती 59. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना शेवटच्या षटक प्रभात अंबोरे गोलंदाजी मार्गवरती संघाचा नेता दिशादर्शक तारणहार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो कशा रीतीची बॉलिंग करेल. 59 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक एंडवरती दादा भोईर. लोअर फुल टॉस मोठा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत सणसणीत आतिशी आक्रमक अद्भुत अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. दादा भोईरने अक्षरशः दान पट्टा फिरवावा त्या रीतीने बॅट फिरवली आहे. दादा भोईरची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीये. ज्या पद्धतीने षटकार येत असताना 12 बॉल 24 वरती 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. प्रभात अंबोरेच्या विरोधात षटकाराला 65 धावा धावफलकावरती आहेत. कोणत्याही क्षणाला बॉल गहाळ झाला, कोणत्याही क्षणाला बॉल फुटला, कोणत्याही क्षणाला बॉल हरवला, काहीही घडू द्यात बॉल नवीनच दिला जाईल हे मन्नी शर्मा जाणतो. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतो ना 65 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा 65 आहेत. एक खेळाडू बाद झालाय. काय दादाने बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांची लयलूट होतीये. प्रोजेक्ट स्कोर 78 पर्यंत जाऊन पोहोचू शकतो. बॉल तोच वापरायचा आहे. मनीने हे मनाशी ठाण निर्धास्त केलाय कारण त्याला ठाऊक आहे हा बॉल गेला तर नवीन येईल. आयोजकांनी जो निर्णय घेतलाय तोच निर्णय योग्य असतो. हा चेंडू बाची लिडिंग आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. इथे मोमेंटम शीट होईल का. खेळाडू होतोय इथे बाद. ना तिथे सुधारण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते. प्रभात अंबोरेची मनस्थिती चांगली आहे. त्याने पुढच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. टाळ्यांचा गजर होतोय दादा भोईरसाठी. काय बॅटिंग केली आहे. 13 बॉल 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. महत्वाची गोष्ट ही राहिली ना दादा भोईर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येतोय. एकेरी धाव निश्चितच प्राप्त करण्यात आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. स्वतःकडे जास्तीची स्ट्राईक नाही ठेवली तरी चालेल. संघासाठी धावा इम्पॉर्टंट आहेत. मन्नी मैदानाच्या आतमध्ये या धावा गोळा करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 67. महेशजी भगत साहेब यांच्याकडून लगातारच्या 3 चेंडू 3 षटकारासाठी निलेश भगत साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. धाव मिळते ती 1. निलेश भगत साठी पारितोषिक आला आणि त्याने एक चिकी सिंगल इथे घेतली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 68 आहे. 68. दुपारचं 17 आहे. धावा ओसांडून वाहू लागल्यात. धावांची पूर्ण सदृश्य स्थिती इथे निर्माण झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये 68ला 2. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ शीर्ष जो मात्र पाहायला मिळतोय.
महेश पडसे यांच्याकडून पारितोषिक होतं, परंतु सॉरी टू से उर्वरित 2 बॉलचा खेळ केवळ शेष आहे आणि निलेश नॉन स्ट्राईक वरती उभे आहेत. मनी ऑन स्ट्राईक, 2 चेंडूचा खेळ शेष. मनीष शर्मा ऑन स्ट्राईक आहे. धावफलकावरती धावा आहेत 68. पुढचा बॉल गोलंदाज जोईन. यावेळेला हेलिकॉप्टर, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक खेळाडू मनीष शर्मा बाद. संदीप टुबे मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतात. एक अनुभवपूर्व खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत. चांगल्या रीतीने कामकाज त्यांच्या माध्यमातून होतो. शेवटचा बॉल संदीप टुबे यांच्यासाठी बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळल्यात, एक धाव निश्चितच मिळेल. क्षेत्ररक्षण खराब, या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 72 बनल्यात, 73चं लक्ष असेल या मॅच मध्ये. पूर्वार्धाचा खेळ इथे संपलाय. टॉस करण्यात येईल. चला टॉस साठी या. फोर्स फिटनेस माने सरकार टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस आपण करतो आहोत. विनंती करूयात या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. आदरणीय पवार साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. आदरणीय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला फोर्स फिटनेस माने सरकार, रामदास शिवाळे प्रतिष्ठान या 2 संघांदरम्यानची लढत. हेड इज अ कॉल. हेड आला. टॉस इथे जिंकलाय तो फोर्स फिटनेस माने सरकार या टीमने. आपण पवार साहेब यांना विनंती करूयात आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हा. मॅचेस इम्पॉर्टंट आहेत कारण एक एक सामना दोन्ही संघ पराभूतीच्या छायाखाली गेले. डू ऑर डाय इथे मॅचकडे कसं पाहताय? मॅच आम्हाला ही आता डू ऑर डाय आहे, ती आम्हाला जिंकणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. टॉस जिंकलात, निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल आणि त्यांना त्या टीमनं कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमीपर्यंत म्हणजे किती? आणि हा निर्णय मागे काय, हा निर्णय आधीच तुम्ही ठरवून आला होतात का, किंवा या निर्णय घेण्याचं कारण काय? आमची बॉलिंग लाईन चांगली आहे, त्यामुळं आम्ही कमीत कमी धावा रोखून आणि 30 बॉलमध्ये 50च्या आतच रोखून किंवा 40च्या प्लस म्हणजे 40च्या आतच रोखून त्यांना आम्ही रन चेस करू असं कॉन्फिडन्स आहे आम्हाला. तुमचा आत्मविश्वास तर चांगला आहे, परंतु आज कोणते चेंजेस असतील? कारण प्रत्येक संघामध्ये एक एक चेंजेस अनिवार्य आहे. युवा खेळाडूला कोणत्या संधी तुम्ही देताय आजच्या दिवशी? एक प्लेअर चेंज असेल, राधे म्हणून एक प्लेअर इन करेल. तर या आपण रामदास शेवाळे प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनकडे वळूयात. टॉस जिंकला प्रतिस्पर्ध्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना धावा बनतात, कारण याही मॅचमध्ये जिथे 72 बनताना पाहायला मिळालं, या मॅचमध्ये 73 बनल्यात. कसं पाहता एकंदरीत या मॅचकडे तुम्ही? तरी पण आम्ही प्रयत्न करणार, आम्ही 60पर्यंत आम्ही रन नेण्याची. काल पण आम्ही चांगलंच खेळलो, पण बॉलिंग साईड जरा आमची
चालले नसल्यामुळे आम्ही काल मॅच हरलो, पण आज 100% प्रयत्न करणार मॅच जिंकायचा. एनी चेंजेस, तुमच्याकडे काही चेंजेस आहेत, बदल केले तुम्ही संघामध्ये? हो, अगदी बरोबर केलं आहे. एक चेंजेस केला आहे. एक तर सुदर्शन किंवा रोहित म्हणून आहेत, दोघांपैकी कोणाला तरी खेळवायचं आहे आज. खात्यानंतर क्रिकेटमध्ये तुम्ही चांगल्या रीतीचं प्रदर्शन करताय, तर या क्रिकेटला तुम्ही कसं म्हणाले, आयोजनाबद्दल काय म्हणाल, किती एन्जॉय करताय तुम्ही या स्पर्धेला, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आता मागच्या वर्षी पण KPL जी होती पण छानच होती, पण मागच्यापेक्षा या वर्षी जी केली एकदम अति सुंदर केली आणि एकदम मस्त केली. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. फोर फिटनेस मानेसारखा टीमने टॉस जिंकलाय अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. यामुळे यात इन अँड ऍक्शनकडे आणखी महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये 73 धावांचा पाठलाग घेऊन मैदानाच्या आतमध्ये मयूर 11ची जोडी दाखल झाली आहे. थँक्यू. तर वय मैदानाच्या आतमध्ये मयूर 11ची टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष आहे या मॅचच्या दरम्यान जिथे 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा 5 षटकांच्या दरम्यान, आणि सामन्याला जशी सुरुवात होईल या आपण आवाजामध्ये करूयात बदल. तुमचा आमचा हक्काचा आणि जवळचा आवाज, प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. चेक. तर धन्यवाद जयजी भोसले सरांचा आवाज मात्र आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. एक आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. विजयासाठी लक्ष्य 73 धावांचं मयूर 11 विरुद्ध जय हनुमान एलआयजी या दोन संघादरम्यानची लढत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दादा बोईरची बॅट अगदी मौक्याच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मात्र ओव्हर द पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. थर्डमॅन रिजन मधून गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावाचार, चौकार. पहिल्या चेंडूवरती जोरकास फटका खेळला गेलाय. खरं तर दबाव तंत्राचा वापर केला गेला होता. सिलिमिट ऑफ रिझर्व मध्ये एका क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलं. मिस्टर 360 अर्थातच अक्षय सरोदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रभात अंबोरे आणि अक्षय सरोदे ही सलामीची जोडी. खरं तर प्रभात अंबोरे नुकत्याच झालेल्या तोंडरे या ठिकाणी रजनी क्रिकेटमध्ये त्या संघानं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आणि त्या संपूर्ण स्पर्धेतील तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. आणि हा जो मोमेंटम आहे तो मोमेंटम मात्र आपल्या संघासाठी कायम राखला जाणार का? जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास बळावलेला. यावेळेला क्रिसच्या खोलीचा वापर अकोट टप्प्याचा चेंडू आणि भिरकावून दिला आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग आणि 5 लेगच्या मधून सीमारेषा पार. यावेळेला मिळतील गगनचुंबी षटकार. तर या दरम्यान आपण पाहतोय की आमच्या समालोचन कक्षामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर याच मैदानावरती जी सर्वात मोठी स्पर्धा झाली होती, ज्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांची साऊंड सिस्टम आपण पाहिली होती, मंगेशजी कांडपिळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. तर वेलकम सर, आपलं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सातत्यानं निरनिराळ्या विविध मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये त्यांचे साऊंड सिस्टम आपल्याला ऐकायला मिळते. ते मंगेशजी कांडपिळे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना साहेबांना आपण नक्कीच या ठिकाणी देखील पाहू शकतो. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार
वेल बिगिनिंग हाफ डन. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. कमालीची फलंदाजी, आग उकळणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रभात अंबोरे इज ऑन फायर. बॅक टू बॅक आणखीन एक दर्जेदार चौकार. तर इथे अक्षरशः मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये जणू विजयाचे मनसुबे घेऊन हे दोनही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि खास करून प्रभात अंबोरे. खरं तर या खेळाडूला विसरून चालणार नाहीये मित्रांनो. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय आणि एक दर्जेदार सुरुवात मात्र त्यानं आपल्या संघाला मिळवून दिली. काउंटर केलंय आघाडीच्या गोलंदाजावरती. इथे मात्र आक्रमण, परंतु यावेळेला कमबॅक पाहायला मिळतंय. थोडासा आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि असं म्हटलं जातं ना की परिवर्तन हे बदलाचं प्रतीक आहे आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये बदल करणं अपेक्षित होतं. पहिले 3 चेंडू जर पाहिले, 3ही चेंडू पुण्यामध्ये फेकले गेले होते. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉईंटच्या डोक्यावरून चौकार आला. त्यानंतर क्रीजच्या खोलीचा वापर करत असताना फाईन लेगच्या रिझनमध्ये षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र इनसाइड आउटचा फटका, हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. ड्रायव्हिंग लेंथला अपिच ड्राईव्ह करत असताना 4 धावा आल्या. यावेळेला देखील क्रीजच्या खोलीचा वापर आणि चेंडू भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून 1 बाउन्स, सीमारेखा पार चौकार. मिडॉनचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात केला जातो आणि लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता तो 38 सर्कलला अर्थातच मिड ऑफ रिजनमध्ये तैनात केला जातोय. ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक आहे. प्रभातसाठी मात्र या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. यावेळेला फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा अपिच ड्राईव्ह लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून आणखीन एक दर्जेदार येतोय. प्रभात अंबोरे ब्रँडेड चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या आहेत. बिनबाद 22 धावा, 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये युटिलाइज केलं गेलं. वेल बिगिन हाफ डन असं म्हटलं जातं आणि इथून मात्र दादा भोईर मैदानाच्या बाहेर येताना थोडासा शारीरिक थकवा जरूर पाहायला मिळाला. खरं तर 4 षटकं मैदानावरती उभा राहिला, फलंदाजी केली, फलंदाजीमध्ये योगदान दिलं आणि जो जो थकवा होता तो थकवा मात्र खरं तर दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12th मॅन मुस्तफा मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि त्यानंतर मात्र दादा भोईर आमच्या समेत या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जुळले गेलेत. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आल्यात. एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिले. काउंटर करणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो वेल बिगिन इज अ हाफ डन आणि इथे मात्र सुरुवात दमदार राहिली आहे. बेस रचला गेलाय, फाउंडेशन रचलं गेलंय आणि यावर मात्र विजयाचा कळस चढवण्याचं काम आता सर्वाधिक महत्त्वपूर्ण जबाबदारी अक्षय सरोदे आणि प्रभात अंबोरे. इथे काही निर्णय जरूर मैदानाच्या आतमध्ये घेतले जात आहेत.
तर थोडासा वेळ या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पंचांच्या परवानगीने आणि दोन्ही संघांचं जर या ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल तर मात्र योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. खरं तर सर्वच संघ अतिशय खेळीमेळीचं वातावरण असतं मैदानाच्या आतमध्ये. जरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून असले तरी या मैदानाच्या बाहेर मात्र सर्वच संघाचे आणि सर्वच खेळाडूंचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि अगदी त्याचंच एक उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. इथे दोनही संघाने समंजसपणा दाखवलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमेन्स असं म्हटलं जातं आणि इथे मात्र पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. सचिन ठुंबरे अर्थातच शिवा पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 22 धावा धावफलकावरती आल्या. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण निलेश भगत आणि या चेंडू कव्हर करत असताना चांगलं फुटवर्क पाहायला मिळतंय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जाणार तद्वार मात्र दोनही फलंदाजांना धावा पूर्ण केल्यात. 4 धावा या ठिकाणी एकूण धावांचा विचार केला. धावफलकावरती या 4 धाव्यांच्या बरोबरीनं 26 ही धावसंख्या धावफलकावरती येते. एक फ्लाइंग स्टार्ट, एक पॉझिटिव्ह सुरुवात इथे मात्र आपल्या संघाला मिळवून दिली. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी काळजी घेणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न. बॅट इज अ लिडिंग एज आणि थर्डमॅन रिझन मध्ये मात्र हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. फर्स्ट सिंगलना फारसा फरक पडणार नाहीये. विजयासाठी तर लक्ष आहे. पहिल्या सत्रामध्ये धावांचा जर आपण विचार केला तर धावा उभारल्या गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये 72 आणि 73 धावांचं लक्ष आणि इथून जर विचार केला तर 27 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळाली. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये सचिन ठोंबरेच्या पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर दुपारचं सत्र आहे. थोडंसं शांत वातावरण मैदानावरती. सामना देखील रंगतदार सुरू आहे. डू ऑर डायची मॅच आहे दोनही टीमसाठी. इथे मात्र हा सामना करो या मरो या परिस्थितीमध्ये. कारण सुपर 6 मध्ये तुमचं आव्हान जर कायम ठेवायचं असेल. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे जेल सुटलाय. मी जेल सुटल्यानंतर काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरच्या सामन्यात पाहिलं जिथं गजानन बोडे नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि इथं अगदी त्याच प्रकारचा खेळ. प्रभात अंबोरे ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्यानं तब्बल 4 चौकार, 1 षटकार ज्याच्या बॅटमधून आला आणि अशा खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. झेल सुटला. सिंगल मात्र धावफलकावरती आले. 28 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर एक मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून सचिन ठुंबरे अर्थातच शिवाय याची देखील ओळख आहे. फसवे चेंडू फेकणं, सातत्यानं फलंदाजांना नेहमी संभ्रमात पाडणं, भूतकाळात पाडणारी ही गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक ट्रॅप रचला गेला, एक जाळं विणलं गेलं परंतु या जाळ्यामधून मात्र निसटला एक झेल आणि तो झेल मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये किती महाग ठरेल. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला अक्षय सरोदे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मिस्टर 360 म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मैदानाच्या चौफेर कोणत्याही कोपऱ्यामध्ये चौकार षटकार लगावण्याची क्षमता या फलंदाजाची. मात्र यावेळेस थोडासा हतबल, हताश, निराश पाहायला मिळतोय. कधी बॅकफुटवरती बीट होतोय तर कधी फ्रंट फुटला ड्रायव्हिंग लेंथवरती मात्र हा खेळाडू बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला धावफलकावरती स्थिरावलेल्या षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना 28 धावा. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा सामना केलाय या षटकामध्ये. 5 चेंडूंचा मारा केलाय आणि अवघ्या 6 धावांचं योगदान राहिलंय. अप्रतिम गोलंदाजी काय या संघानं सर्वाधिक बोली या खेळाडूवरती लावली परंतु इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या चेंडूवरती मात्र येतोय चौकार आणि या चौकारानं 30 धावा धावफलकावर. हॅलो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री रणजितजी नरोडे साहेब,
आपलं आयोजन कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजकांकडे आपले आभार. तर नक्कीच सन्माननीय पाहुण्यांचं आपण या मंचावरती शुभागमन पाहतोय आणि त्यांचं शब्दसुमनांच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. खरं तर रखरखतं ऊन आणि उन्हामध्ये सुरू असणारी ही आजच्या दिवसातील आणखीन एक महत्त्वपूर्ण लढत डू ऑर डायचा हा सामना आहे. करो या मरो या परिस्थितीमध्ये हा सामना आलाय. कळंबोली प्रीमियर लीग 2024 पर्व चौथ्या पर्वामध्ये मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा खाली या स्पर्धेचा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते शुभारंभ आपण पाहिला आणि अगदी या शुभारंभापासूनच या स्पर्धा आणि या स्पर्धांची चर्चा मात्र सर्वत्र होऊ लागली. एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला या सर्वच आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. येस, तर नक्कीच या ठिकाणी पहा आयोजकांच्या वतीने एक विशेष सूचना येते. सर्व संघांसाठी ही सूचना आहे की कोणत्याही संघाची मॅच आजच्या दिवसाच्या शेड्यूल नंतर कोणत्याही संघाची मॅच या ठिकाणी अनाऊन्स केली जाईल अगदी सिरियलप्रमाणे ज्या मॅचेस येतील. त्यामुळे कोणत्याही संघाची कोणतीही सबब ऐकली जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे आणि प्रिपेअर राहायचं आहे. सर्व संघासाठी ही सूचना आहे, संघनायकांसाठी ही सूचना आहे. याच्यानंतर आजच्या दिवसातील 6वी मॅच असणार आहे आणि त्यानंतर मात्र एक ग्रुप पासून आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे संघांनी सज्ज राहायचं आहे. कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही की आम्ही आजच एक सामना खेळलोय, आता आमचे प्लेयर्स नाही आहेत किंवा प्लेयर्स अवेलेबल नाही आहेत. कोणतीही सबब ऐकली जाणार नाही. इथे मात्र प्रभात अंबोरेला दिले गेलेलं जीवनदान आणि त्या जीवनदानानंतर मात्र हा खेळाडू अक्षरशः गोलंदाजांवरती बरसताना येतो. आणखीन एक बिग हिट षटकार. खरं तर मी म्हणेन या ठिकाणी कमालीचा फटका एक्झिक्यूट केला गेला मिडल ऑफ द बॅट आणि हा खेळाडू ज्यावेळेला मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतो ना त्यावेळेला तो चेंडू हा मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. आंद्रे रसल खरं तर कळंबोली क्रिकेटमधील या खेळाडूला ओळखलं जातं आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. रखरखत्या उरामध्ये गोलंदाज तारेवरची कसरत करताना पाहायला मिळत आहेत आणि या परिस्थितीमध्ये मिळालेल्या जीवनदानाचा कशा पद्धतीनं फायदा उचलायचा हे या खेळाडूला सांगणं काही वावगं ठरणार नाही आहे. कारण हा खेळाडू अशा प्रकारचा खेळाडू आहे की जो कोणत्याही क्षणाला सामन्याचं समीकरण हे आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. यावेळेला ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती सरळ बॅटनं धावा आल्यानंतर मात्र आडव्या बॅटनं चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला. इथे गोलंदाज आहे स्वतः संघनायक तुषार शर्मा. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं जात आहे. धावांचा विचार केला, धावा आल्या तर 38, अजूनही 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. चेंडू आणि धावांमध्ये 20चं अंतर आहे आणि 20चं अंतर हे फार मोठं अंतर मानलं जाणार नाही आहे. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तटवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, युवा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि इथून मात्र दुहेरी स्वरूपाची धाव, 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. खरं तर हे दोनही खेळाडू रनिंग बिटवीन द विकेटसाठी देखील ओळखले जातात. अगदी स्प्लिट सेकंडमध्ये दुसऱ्या धावेसाठीचा निर्णय होतो, आखोमे इशारा होतो आणि त्यानंतर मात्र हे दोनही खेळाडू हरणाच्या आणि चित्त्याच्या वेगाला मैदानाच्या आतमध्ये धावा घेताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि एकंदर जर पाहिलं तर आजचे सन्माननीय पाहुणे आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. अगदी स्क्रीनवरती आपण सन्माननीय पाहुण्यांना पाहू शकतो. विजयजी खानावकर साहेब, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. यावेळेला मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, जज केला जातोय. एक महत्वपूर्ण विकेट आली आहे. खरं तर एक जीवनदान मिळालं होतं, त्यानंतर मात्र वादळी खेळी साकारणारा प्रभात अंबोरे यावेळेस जाळ्यामध्ये अडकतोय. बेते सफलता आणि फलंदाज बाद.
तर शिवमनं मात्र या ठिकाणी झेल कंप्लीट केलाय. चेंडू झालेत या षटकातील एकूण रिप्लेच्या माध्यमातून 5 चेंडू झाले. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, प्रभात अंबोरे याची इनिंग मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर लोअर फुलटॉसचा हा चेंडू होता. स्क्रीनवरती आपण ही हायलाईट नक्कीच पाहू शकतो. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं तो बरसला होता, अगदी रिप्लेच्या माध्यमातून या हायलाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. हे नवीन इन्व्हेन्शन आहे PTC टीमचं आणि या स्पर्धेसाठी मात्र आपल्याला हे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तदनंतर मात्र पहिल्या षटकामध्ये बरसलेला प्रभात अंबोरे, त्यानंतर त्याला मिळालेलं जीवनदान, शेवटच्या चेंडूवरती आलेला आणखीन एक दर्जेदार फटका आपण पाहिला. परंतु नाऊ बॅक टू लाईव्ह कमलेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलेत. कमलेश गुंजावटे इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव ही धाव फलकावरती अंकित केली जाईल. एकूण धावांचा विचार केला, पाण्याची मागणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि हा जो फटका होता, जो फटका फसला आणि शिवम दुबे CIDचं सेलिब्रेशन मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, कारण ह्या विकेटची महत्त्व खूप आहे. एकूण धावांचा विचार केला, धाव फलकावरती आल्यात. मयूर 11 संघाच्या एक गडी बाद 41. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची गरज. 12 balls 32 runs requires to win. 12 तर चला, जास्तचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. पाण्याची मागणी या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अजूनही 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. बारा चेंडू 32 धावा हे विजयाचं समीकरण आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे रोख रक्कम 1 लाख रुपये आणि या स्पर्धेच्या चॅम्पियन संघाला दिली जाणार आहे ती स्पेशली डिझाईन क्रिस्टल ट्रॉफी. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीराला दिली जाणार आहे 2 व्हीलर बाईक आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना मात्र स्पोर्ट्स बायसिकल आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धांमध्ये लकी कुपनच्या माध्यमातून जे भाग्यवान विजेते असतील त्या प्रेक्षकाला मात्र दिली जाईल स्पोर्ट्स बायसिकल. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय रोख रक्कम 75,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय स्वयंसेवक. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 50,000 रुपये आणि त्याचबरोबर भव्य दिव्य ट्रॉफीज. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. चला, वेळ जास्त घेतला जातोय आज. आपल्याला जास्तीत जास्त सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. कमीत कमी आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 3 सामने अजून आपल्याला कव्हरअप करायचे आहेत आणि त्यानंतर किती सामने आपल्याला खेळवता येतील हे उर्वरित वेळेनुसार आपण ठरवणार आहोत. त्यामुळे सर्व संघांना नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र शेड्यूल थोडंसं पॅक आहे उद्याच्या सामन्यांमध्ये. जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचा आदर सत्कार असेल. त्यानंतर मेगा फायनलचा एक अतिरिक्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मात्र या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, असे बऱ्याचशा कार्यक्रमांची रेलचेल उद्या आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे निर्धारित जो वेळ आहे तो वेळ आपल्याला पुरेसा नाही आहे आणि या कारणास्तव आयोजकांनी आज जितके सामने कव्हर करता येतील जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत सचिन टोंबरे. सचिन यांना पहिलं षटक हाताळलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी नक्कीच संभवतोय. येणारे 12 चेंडू 32 धावांची गरज.
अक्षय सरोदे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर आत्तापर्यंत शांत खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. अवघ्या 5 चेंडून तर त्यानं सामना केला आहे, 9 धावांचं योगदान राहिलं आहे. आणि कमलेश गुड्डवतेचा जर विचार केला तर पहिला चेंडू जो शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस सिंगल या ठिकाणी धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. बॅटीची कट घेऊन जाणारा हा चेंडू होता. खरं तर ज्या ठिकाणी हा फटका एक्झिक्यूट करायचा होता त्या ठिकाणी हा फटका आला नाहीये, परंतु एक धाव इथे मात्र कमलेशला नक्कीच देऊन गेलाय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती येत आहेत. 42 धावा, 42 रन्स ऑन द बॉल. अजूनही येणारे 11 चेंडू, 31 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये 20चं अंतर आहे. सचिन ठोंबरेवरती विश्वास दर्शवला गेलाय. शिवाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 5 षटकांच्या सामन्यांमध्ये 4थं षटक हे नेहमी निर्णायक मानलं जातं आणि तो निर्णायक षटक हाताळण्यासाठी खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची दमदार सुरुवात केली होती, वेल बिगेरेचा हाफ डन असं म्हटलं जातं, परंतु त्यानंतर त्यामध्ये सातत्य राखण्यामध्ये कुठेतरी अपयश आलं ते मयूर 11 संघाला. आणि हेच कारण आहे की आता चेंडू आणि धावांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला 20चं पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही, किंबहुना कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस होता. खरं तर चेंडू वेगानं शरीराच्या दिशेनं आला आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळालं. एकंदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहूया. शॉर्ट थर्डमॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड ऑफ रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, अर्थातच लॉंग ऑफचं क्षेत्र खुलं आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. आणि थर्डमॅनच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. खरं तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे या फटक्यासाठी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र दुसरी धाव ही नक्कीच धाव फलकावरती अंकित केली जाते. खरं तर जय हनुमान एलआयजी संघाचा विचार केला, एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय, त्यामुळे क्षेत्ररक्षण विखुरले गेले. शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. फ्लाइंग स्लीप आहे थर्डमॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. अर्थातच बिहाइंड द विकेट या ठिकाणी धावा जर तुम्हाला जमा करायचे असतील तर इनोव्हेटिव्ह फटका तुम्हाला खेळावा लागेल, अन्यथा समोरच्या बाजूने तब्बल 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला आणि लाईन देखील मिस करत असताना यष्ट्यांचा अचूक वेध. फलंदाज बाद, दुसरा फलंदाज. रेडर आहे 8 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज. धावा धावफलकावरती आहेत 2 गडी बाद, 45. चौथ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. तेजस नारणवार यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तेजस नारणवार अर्थातच हा खेळाडू मात्र मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि अगदी एक आयडियल सिच्युएशन आहे. मी म्हणेन ज्या प्रकारचा खेळ या खेळाडूचा आहे ना, अगदी त्याच प्रकारची सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमध्ये 20चं अंतर आहे. एकाच षटकामध्ये 35 धावा उभारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे, ज्यामध्ये 5 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेला मात्र जोरकस फटका लगावण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. खरं तर बैठक फटका लगावण्याचा प्रयत्न होता, अगेन्स्ट द विंड हा फटका खेळायचा होता. हे एक चॅलेंज असणार आहे आणि सचिन ठोंबरे शिवासारख्या गोलंदाजावरती, चाणाक्ष बुद्धीचा गोलंदाज आहे, अगदी एकाच ॲक्शनमध्ये धीम्या गतीचा चेंडू फेकणं, चेंडू दोनही दिशेला वळवणं, यामध्ये मातबगार असणारा हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीची कामगिरी करतोय. निर्धाव चेंडू, येणारा निर्धाव चेंडू. एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाव. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सामना थोडासा निसटताना पाहायला मिळतोय. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम 2 चेंडूवरती मात्र कमालीचं कमबॅक राहिलंय. षटक समाप्त होत आहे. चौथं 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 45. येणारे 6 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज.
तर अंतिम षटक घेऊन, निर्णायक षटक घेऊन गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत वैष्णव. या ठिकाणी वैष्णव गोलंदाजीच्या बोल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आघाडीच्या गोलंदाजाची भूमिका आपल्या रेग्युलर संघासाठी याच मैदानावरती वैष्णवनं अनेक वेळेला ही भूमिका बजावली आहे. परंतु आता सामन्याचं भवितव्य वैष्णवच्या हातामध्ये सोपवलं गेलं आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावा डिफेंड करायचे आहेत. परंतु एक जमेची बाजू मयूर 11 संघासाठी की मिस्टर 360 अजूनही मैदानाच्या आतमध्ये अक्षय सरोदे. आत्तापर्यंत जर पाहिलं तर शांत खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला अक्षय सरोदेचा. परंतु 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. तर इथे क्षेत्ररक्षणामध्ये किंचित बदल केला जातोय. वैष्णव थोडासा दबावाखाली असणार आहे, परंतु अक्षय सरोदे मित्रांनो होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता जर कोणत्या फलंदाजामध्ये असेल तर तो अक्षय सरोदे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, थोडंसं दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. पंच आमच्या दिशेनं वळतायत, अवांतर चेंडूचा इशारा होतोय. अगदी प्रत्येक चेंडू इथे मात्र तुम्हाला विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. अक्षय सरोदे सारखा फलंदाज जर मैदानावरती असेल तर एक चॅलेंज असतं गोलंदाजासमोर. हे चॅलेंज मात्र स्वीकारलंय. खरं तर संघनायकाने दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली गोलंदाजी, इथे दबाव तंत्राचा वापर केला जातोय अक्षय सरोदेसाठी. अगदी पहिल्या चेंडूवरती प्रभातसाठी देखील आपण या प्रकारची रणनीती पाहिली. आणि संदीप टुबे सारखा संघामध्ये जर खेळाडू असेल पण या प्रकारच्या फटक्याने फारसा फरक पडणार नाहीये. आता धावा घेणं देखील इथे सोडून दिलंय. मी म्हणेन अक्षयनं स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. पहिला चेंडू अवांतर आला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलं. वैष्णव हळूहळू आत्मविश्वास पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, खरं तर तेजस हा देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु इथे स्वतःच्या मनगटावरती विश्वास दर्शवला गेला. आणि आपण नेहमी म्हणतो ना की फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, रख खुद पर भरोसा और देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास या ठिकाणी दर्शवला गेला. आपल्या खेळाचा दर्जा काय, स्टँडर्ड काय हे मात्र दर्शवावं लागेल. दबाव तंत्राचा वापर आहे. संदीप टुबे, तुषार शर्मा, त्यानंतर दिनेश भोईर, दादा भोईर यासारखे खेळाडू या संघामध्ये आहेत. आणि एकंदर जर पाहिला तर या अनुभवाचा फायदा करत असताना आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जात असताना येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा दबाव वाढवणारा चेंडू असणार आहे. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होत नाहीये आणि धावा न घेणं कुठेतरी मी म्हणेन की चुकीची रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 डॉट बॉल आलेत. पहिला चेंडू अवांतर आला होता, 2 डॉट बॉल आलेत. इक्वेशन आता मात्र बदलतं. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज. 4 बॉल 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओव्हर वेस्ट हाईट बीमर. यस, बॅट्समन रिव्ह्यू आहे. इट्स अ बॅट्समन्स रिव्ह्यू फॉर बीमर. खरं तर चेंडू ड्रिफ्ट होताना प्रथम दर्शनी आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी मदत घेतली जाईल. बेस्ट पॉसिबल अँगल चेक केला जाईल. आमचे विश्वास पाटील अर्थातच बाला या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य पंचांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय नाहीये, परंतु बॅटिंग टीमने रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. खरं तर तेजस नारायणवर वरती देखील विश्वास दर्शवणं गरजेचं होतं. थोडंसं क्रिकेट, कारण एखादा चेंडू नो बॉल वाईट बॉल अपेक्षा करू शकतो आपण. धावा जितक्या उपलब्ध असतील तितक्या धावा घेणं गरजेचं होतं. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते आणि तद्वर मात्र मुख्य मंचाचा या ठिकाणी आपल्याला दृश्य पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा. सो इथे निर्णय आला, इट्स अ लिगल डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि स्क्रीनवरती देखील आपण हे दृश्य पाहू शकता. खरं तर जो निर्णय घेतला गेला तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्क्रीनवरती देखील आपल्याला हे दृश्य पाहायला मिळालं. खरं तर यावेळेला मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार.
तर या ठिकाणी मात्र खरं तर हा षटकार या अगोदर आला असतं तर नक्कीच अभि मजा आहे का ना भिडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. 3 चेंडूंचा सामना अजूनही शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे आणि या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होते. 52 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या मयूर 11 संघाच्या. सेलिब्रेशन नाही आहे, थोडंसं चिंतेचं वातावरण आहे आणि अगदी त्याच वेळेला तितकंच टेन्शनचं वातावरण आपल्याला जय हनुमान एलआयजी संघाच्या चंबूमध्ये देखील पाहायला मिळतं आहे. कारण क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. साधारणतः रेग्युलरली आपण पाहिलं तर तेजस नारनवार हा जय हनुमान एलआयजी संघ जो संघर्ष या नावानं या स्पर्धेमध्ये नेहमी आपल्याला रेग्युलरली इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो त्या संघाचा खेळाडू आहे आणि आपल्याच संघाविरुद्ध मात्र या खेळाडूला पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार. दोन षटकार आले उर्वरित तर मात्र 3 धावेनं हा सामना गमावण्याची वारी येऊ शकते. परंतु वैष्णवचं देखील कौतुक करावं लागेल. नफ्स कंट्रोल केले, लगातार 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर मात्र या खेळाडूंना कुठेतरी स्वतःवरती आत्मविश्वास दर्शवला आणि तो आत्मविश्वास मात्र या ठिकाणी कामी आपल्याला पाहायला मिळतोय. आता चूक नको आहे, बाईच्या स्वरूपामध्ये देखील धावा नको आहेत. अगदी थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेलगत पाहायला मिळतो आणि मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक आहे तो 38 सर्कलच्या आतमध्ये. इथून षटकार आला तरी 72, परंतु नो नको, वाईड नको किंवा बाईच्या स्वरूपामध्ये धावा नको. ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. हा अनुभव आहे तुषार शर्माचा, हा अनुभव आहे संदीप ठुबेचा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला जोरकस फटका षटकार आला आहे. अंतिम षटकामध्ये 3 उत्तुंग षटकार जरूर आले, परंतु केवळ पराभवाचं अंतर कमी करणारे षटकार होते. पराभव टाळता आला नाहीये आणि मयूर 11 संघाने मात्र हा सामना गमावलाय आणि या स्पर्धेतला आपला पहिला विजय संपादित केलाय तो जय हनुमान एलआयजी संघानं. प्रवीण सर, मी आज आपल्याला जे अतिथी लाभलेले आहेत रणजितजी नरोडे साहेब, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मी विजयजी खानावकर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे.